श्रीराम टाइम न्यूज मध्ये मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। धुळे जिल्हा पोलीस दलातर्फे जिल्ह्यात राबवण्यात आले नाकाबंदी व ऑल आउट ऑपरेशन। दिनांक 7 ते 10 फेब्रुवारी दरम्यान गिंदोड्या मैदानावर रोव्हर बिल्डकॉन 2025 या व्यापारी प्रदर्शनाचे आयोजन। शहर पोलिसांनी संशयितरित्या फिरणाऱ्या तिघांकडून 4,11,500 रुपयांच्या नकली नोटा केल्या हस्तगत। मेंढपाळ खेलारी समाजाच्या वाड्यांवर मागील 3 महिन्यांपासून सतत होणाऱ्या मेंढ्यांच्या चोऱ्या थांबवण्याची मागणी। आणि आनेरड्याम येथील अनुदानित आश्रमशाळेत कर्मचारी वर्गावर हल्ला करणाऱ्या संशयितांवर कठोर कारवाईची मागणी। आता बातमीपत्र विस्ताराने। धुळे जिल्हा पोलीस दलातर्फे सोमवारी सायंकाळी नाकाबंदी व ऑल आउट ऑपरेशन राबवून केलेल्या कारवाईत एक गावठी कट्टा, एक जिवंत काडतूस सह 4 तलवारी जप्त करण्यात आल्या। तसेच अंमली पदार्थ प्रतिबंधक व मोटर वाहन कायद्यान्वये कारवाई करण्यात आली। धुळे जिल्हा पोलिसांनी आगामी सण व उत्सवाच्या अनुषंगाने सोमवारी सायंकाळी 8 वाजता नाकाबंदी व ऑल आउट ऑपरेशन राबवून केलेल्या कारवाईमध्ये एक गावठी कट्टा, एक जिवंत काडतूस सह 4 तलवारी जप्त केल्या आणि तडीपार, फरार आणि पोलिसांना गुंगारा देणाऱ्या संशयितांचा शोध घेतला। तसेच अंमली पदार्थ प्रतिबंधक व मोटर वाहन कायद्यान्वये कारवाई करण्यात आली। सोमवार दिनांक 3 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 8 वाजेपासून रात्री 12 वाजेपर्यंत संपूर्ण धुळे जिल्ह्यात अचानक नाकाबंदी व ऑल आउट ऑपरेशन सुरू झाले। या मोहिमेत सापडलेल्या असामाजिक घटकांवर कायदेशीर कारवाई करण्यात आली। धुळे, नंदुरबार व जळगाव या 3 जिल्ह्यातून 2 वर्षासाठी हद्दपार करण्यात आले असताना आरिफ उर्फ कल्लू शाह मेहमूद शाह वय 32 वर्षे राहणार गोसियानगर दोंडाईच्या व सुलतान खालिद पिंजारी वय 31 राहणार इस्लामपुरा दोंडाईच्या हे दोघेही विनापरवानगी प्रतिबंधित क्षेत्रात मिळून आल्याने दोघांविरुद्ध दोंडाईच्या पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। ऑल आउट ऑपरेशन दरम्यान शहर वाहतूक शाखेने भरीव कामगिरी केली। त्यांनी मोटर व्हेकल कायद्यान्वये एकूण 111 जणांकडून 37,700 रुपयांचा दंड वसूल केला। त्यात एका मोटरसायकलवर 3 जण बसून प्रवास करणाऱ्यांसह सीट बेल्ट न लावणे, विना लायसन्स, रिफ्लेक्टर नसणे, पेड अनपेड, ड्रंक अँड ड्राईव्ह अंतर्गत कारवाया करण्यात आल्या। जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत देवरे यांनी जिल्ह्यातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी व शाखा अधिकारी यांना वेळोवेळी सूचना देऊन अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या माध्यमातून देखरेख करण्यात आली। या ऑल आउट ऑपरेशन दरम्यान फरार व पाहिजे असलेल्या आरोपींना अटक करण्यात आली। याशिवाय तडीपार व्यक्तींवर गुन्हे दाखल करण्यात आले। अवैध शस्त्र, अभिलेखावरील सराईत गुन्हेगार व हिस्ट्री शीटर यांच्यासह हद्दीतील हॉटेल, लॉजेस, धाबे व गुन्हेगारी वस्त्या तपासण्यात आल्या। रस्त्यावरील दुचाकी व 4 चाकी वाहनांची तपासणी केली। मोटर व्हेकल कायद्यान्वये केसेस करून दंड वसूल करण्यात आला। तोडा विक्री गाड्यांवर दारू पिताना मिळून आलेल्यांवरही या मोहिमेत कारवाई करण्यात आली। काहींना वॉरंटची बजावणी करण्यात आली तर काही ठिकाणी बेमालूमपणे चालू असलेल्या अवैध धंद्यांवरही छापे घालण्यात आले। जिल्ह्यामध्ये आपण काल संध्याकाळी 6 ते रात्री 12 वाजेपर्यंत एक ऑपरेशन ऑल आउट असं आपण एक राबवण्यात आलं। त्यामध्ये आपण मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आलेली आहे। त्याच्यामध्ये आपण 1 पिस्टल, 1 राऊंड, 4 तलवारी, त्याचप्रमाणे आपण NDPSचा एक गुन्हा दाखल केलेला आहे। हातभट्टीवर आपण एकूण 38 ठिकाणी कारवाई केलेली आहे। ज्या ठिकाणी लोक ओपन स्पेसेसमध्ये दारू पितात, नदी किनारी दारू पितात, त्यांना देखील आपण पकडलेलं आहे। एकूण 11 जुगार केसेस आपण याच्यामध्ये पकडलेल्या आहेत। 2 जे पाहिजे असलेले आरोपी आहेत ते आपण याच्यामध्ये पकडलेले आहेत। 2 तडीपार त्यांची ऑर्डर पूर्वी काढली होती ते देखील आपल्याला हातीमध्ये आढळले, त्यांना देखील आपण पकडलेले आहे। एकूण 111 मोटर व्हेकल ॲक्टच्या अंतर्गत आपण कारवाई केलेली आहे। त्याच्यामध्ये साधारणतः 38,000 रुपये एवढा आपण दंड रक्कम आपण वसूल केलेली आहे। त्याचप्रमाणे आपण एकूण 20 वॉरंट बजावणी या ठिकाणी केली आहे। 38 हिस्ट्री शीटर्स चेक केलेले आहेत आणि एकूण 85 आपण धाबे, बार आणि लॉजेस वगैरे आपण चेक केलेले आहेत। सर, ही कारवाई LCBने केली का सर? ही संपूर्ण जिल्ह्यामध्ये आपण राबवलेली आहे। याच्यामध्ये 17 पोलीस स्टेशन, LCB, वाहतूक शाखा हे सर्वजण याच्यामध्ये सहभागी होते। रोटरी क्लब व रोटरॅक्ट क्लब ऑफ धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने धुळे शहरातील गिंदोड्या मैदानावर रोव्हर बिल्डकॉन 2025 या व्यापारी प्रदर्शनाचे दिनांक 7 ते 10 फेब्रुवारी दरम्यान आयोजन करण्यात आले। धुळे येथे रोटरी क्लब व रोटरॅक्ट क्लब ऑफ धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 7 ते 10 फेब्रुवारी दरम्यान गिंदोड्या मैदानावर रोव्हर बिल्डकॉन 2025 या व्यापारी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती क्लबच्या पदाधिकाऱ्यांतर्फे पत्रकार परिषद घेऊन देण्यात आली। या प्रदर्शनात 135 स्टॉल, स्टेजेस या माध्यमातून भव्य प्रॉपर्टी एक्स्पो आयोजित केला आहे। यात विविध ठिकाणच्या बिल्डरच्या माध्यमातून घरांसाठी उत्तम संधी उपलब्ध होणार आहे। याचबरोबर या प्रदर्शनात विविध गृहोपयोगी वस्तू, ऑटोमोबाईल सेक्शन, विविध आधुनिक कपड्यांची दुकाने, आधुनिक तंत्रज्ञान असलेली इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे, कॉम्प्युटर, CCTV कॅमेरे, सोलर एनर्जी आणि अनेक वेगवेगळी उत्पादनांची दुकाने असतील। याचे विशेष आकर्षण म्हणजे सगळ्यांना आकर्षित करणारा
विविध खाद्यपदार्थांचा फूड नगरी असणार आहे. यामध्ये वेगवेगळे खाद्यपदार्थ त्याचबरोबर लहान मुलांना खेळायला गेम झोन देखील असणार आहे. या प्रदर्शनाचा मुख्य उद्दिष्ट हा रोटरी व रोटरॅक्ट क्लब यांच्याकडून वर्षभर होत असलेल्या विविध समाज उपयोगी उपक्रमांना निधी उपलब्ध करून देणे हा असतो. यावर्षी रोटरी व रोटरॅक्ट क्लब धुळ्यातील कस्तुरबा हॉस्पिटल या जागेत समर्पण हा मेंदू विकार ग्रस्त लहान मुलांचा रिहॅबिटायलायझेशन सेंटर उभारण्यासाठी पुढाकार घेतला आहे. हा प्रोजेक्ट जवळपास 80 ते 90 लाख रुपयाचा असून डॉक्टर अनिता हेगडे या जगप्रसिद्ध न्यूरोफिजिशियन यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रकल्प उभारण्यास येत आहे. या प्रदर्शनातील मिळणारा निधी हा या प्रोजेक्टला वापरण्यात येणार आहे. यावेळी रोटरी क्लबचे अध्यक्ष राहुल कुलकर्णी, सचिव दीपक ऐरराव तसेच रोटरॅक्ट क्लबचे अध्यक्ष राहुल गांधी, सचिव स्मित अग्रवाल यांच्यासह इंजिनियर अक्षय मुडके, आर्किटेक्ट राघवेंद्र देशपांडे, श्रीकृष्ण खानकरी, मनोज गुंडियाल, प्रदीप शहा, महेश कुलकर्णी, संध्या कुलकर्णी आदी उपस्थित होते. मी राहुल गांधी, रोटरॅक्ट क्लब ऑफ धुळ्याचा अध्यक्ष आहे. रोटरी क्लब ऑफ धुळ्या आणि रोटरॅक्ट क्लब ऑफ धुळ्या आयोजित रोवर बिल्डकॉनची सुरुवात ही 7 फेब्रुवारीपासून होणार आहे. 7, 8, 9, 10 हे 4ही दिवस रोवर बिल्डकॉन हे गिंदोड्या कंपाऊंडला असणार आहे. रोवरची सुरुवात ही 35 वर्ष आधी झाली होती आणि हे रोवर एक 36वे वर्ष रोवरचं, ज्यात 120हून अधिक स्टॉलधारक, स्टेजधारक, त्याचप्रमाणे विविध स्पॉन्सररसुद्धा आपल्याला यासाठी लाभलेले आहेत. रोवर बिल्डकॉनमध्ये आपण व्यावसायिकांना विविध पद्धतीने त्यांचा व्यवसाय वाढवण्यासाठी वेगवेगळी साधनांच्या मार्फत आपण त्यांना सोय करून दिलेली आहे. तर सर्व पत्रकार बांधवांच्या आणि मीडियाच्या माध्यमातून मी संपूर्ण धुळेकर जनतेला आवाहन करतो की त्यांनी जास्तीत जास्त संख्येने रोवर बिल्डकॉनला उपस्थिती द्यावी. रोवर बिल्डकॉनमध्ये ज्याप्रमाणे व्यावसायिक स्टॉल्स असतील त्याचप्रमाणे खाना खजाना म्हणजे जेवणाची किंवा खाण्याची सुद्धा आपण तिथं सोय केलेली आहे. तर त्याचा सुद्धा आस्वाद येणारी नागरिक हे घेऊ शकतात. त्याचप्रमाणे लहान बालगोपांकरिता गेम झोनचं सुद्धा आयोजन केलेलं आहे. रोवरमधनं येणारा जो फंड आहे तो रोटरी आणि रोटरॅक्ट मार्फत विविध सामाजिक उपयोग कार्यक्रमांसाठी आपण वापरला जातो. ज्यात सर्वात महत्त्वाचा जो पार्ट आहे समर्पण मल्टी डिसॅबिलिटी रिहॅब सेंटर, जो की रोटरी आणि रोटरॅक्टच्या मार्फत धुळे ते कस्तुरबा हॉस्पिटल येथे काही दिवसात चालू करण्यात येणार आहे. आणि या रोवरमधून जो फंड काही गोळा होईल तो आपण ह्या मोठ्या समर्पण प्रोजेक्टसाठी वापरणार आहे. तरी मी धुळेकर जनतेला पुन्हा एकदा आवाहन करतो की त्यांनी मोठ्या संख्येने शिरपूर शहरातील खालचेगाव बौद्धवाडा येथे संशयितरित्या फिरणाऱ्या तिघांना शहर पोलिसांनी ताब्यात घेत त्यांच्याकडून 4,11,500 रुपयांच्या 500च्या नकली नोटा हस्तगत करण्यात आल्या. शिरपूर शहरातील खालचेगाव बौद्धवाडा येथे संशयितरित्या फिरणाऱ्या तिघांना शिरपूर शहर पोलिसांनी जेरबंद करीत त्यांच्याकडून 4,11,500 रुपयांच्या 823 बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की दिनांक 2 फेब्रुवारी 2025 रोजी पहाटे 1:15 सुमारास कुंडलिक उर्फ समाधान नथा पदमोर वय 27 राहणार हट्टी तालुका साक्री, पिरन सुभाष मोरे वय 23 राहणार चांदपुरी तालुका शिरपूर, रंगमल रतिलाल जाधव वय 25 राहणार अंचळे हे शिरपूर शहरातील खालचेगाव बौद्धवाडा येथे संशयितरित्या फिरताना पोलिसांना मिळून आले. त्यांना जेरबंद करीत त्यांची अंग झटती घेतली असता त्यांच्याजवळ असलेल्या सॅक बॅग मध्ये 4,11,500 रुपयांच्या 500 रुपये दराच्या एकूण 823 बनावट नोटा मिळून आल्याने त्यांच्या विरुद्ध शिरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्ह्यातील अटक आरोपी यांना सखोल विचारपूस करता अटक आरोपी पुंडलिक उर्फ समाधान नथा पदमोर याने सांगितले की सदरच्या नोटा त्याच्या ओळखीचा इसम गौरव सुखदेव ठोंबरे राहणार मनमाड जिल्हा नाशिक यांनी आम्हाला दिलेल्या होत्या व मी तुम्हाला ज्या व्यक्तीला ज्या ठिकाणी जाऊन नोटा द्यायच्या आहेत ते सांगेल त्याप्रमाणे सदरच्या नोटा जाऊन द्यायच्या आहेत. बदल्यात तो मला 20 ते 30,000 रुपये देणार होता म्हणून सदरच्या नोटा त्याने माझ्याकडे व रंगमल जाधव आमच्याकडे दिलेल्या होत्या. सदर गुन्ह्यात अटक आरोपितांनी दिलेली माहितीवरून गौरव सुखदेव ठोंबरे वय 25 राहणार मेसनखेडे खुर्द तालुका चांदवड यास अटक करण्यात आली असून त्याने सदर गुन्ह्याच्या तपासास माहिती दिली आहे की सदरच्या नोटा या त्याला त्याच्या ओळखीचा इसम राज पटेल राहणार भुज गुजरात याने दिलेल्या आहेत व सदरच्या नोटा तो ज्या व्यक्तीला सांगेल त्याला त्या द्यायच्या आहेत असे त्याने सांगितले होते. दिनांक 2 फेब्रुवारी 2025 रोजी दुपारी 13:15 वाजेच्या सुमारास पुंडलिक पदमोर राहणार हट्टी तालुका साक्री आणि दुसरा पिरन सुभाष मोरे राहणार चांदपुरी तालुका शिरपूर व तिसरा रंगमल रतिलाल जाधव राहणार ऐंचाडे तालुका साक्री या 3 लोकांना संशयितरित्या फिरताना ताब्यात घेण्यात आलं होतं. त्यांच्याकडे
त्यांना पोलीस स्टेशनला आणून त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडे सुमारे 4,11,500 रुपयाच्या 500 रुपये दराच्या चलनी नोटा मिळून आलेल्या आहेत. त्यांना सदर गुन्ह्यात अटक केलेली आहे. त्यांना सदरच्या नोटा ह्या गौरव ठोंबरे राहणार चांदवड याने दिल्याचे त्यांनी तपासात सांगितलं. त्यावरून त्या ठोंबरेला देखील अटक करण्यात आलेली आहे. आज त्याला मान्य न्यायालयात हजर करीत आहोत. जे आधी 3 आरोपी अटक आहेत त्यांची उद्यापर्यंत पोलीस कस्टडी रिमांड घेण्यात आलेली आहे. आज ठोंबरेला मान्य न्यायालयात हजर करीत आहोत आणि त्याची देखील पोलीस कस्टडी घेऊन सदर गुन्ह्याचा सखोल तपास करीत आहोत. सदर गुन्ह्याचा तपास EPI हेमंत पाटील साहेब करीत आहेत. सर, या आरोपींची पूर्वी काही पार्श्वभूमी काय आहे? नाही, आरोपींची पार्श्वभूमी नाही आहे, पण सखोल तपास चालू आहे. धुळे जिल्ह्यातील मेंढपाळ टेलारी समाजाच्या वाड्यांवर मागील 3 महिन्यांपासून सतत होणाऱ्या मेंढ्यांच्या चोऱ्या थांबविण्यासाठी उपाययोजना कराव्या या मागणीसाठी महाराष्ट्र टेलारी महासंघातर्फे जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर निदर्शने करून निवेदन देण्यात आले. धुळे जिल्ह्यातील मेंढपाळ ठेलारी समाजाच्या वाड्यांवर मागील 3 महिन्यांपासून सतत होणाऱ्या मेंढ्यांच्या चोऱ्या थांबविण्यासाठी आपल्या स्तरावर उपाययोजना कराव्या या मागणीसाठी महाराष्ट्र ठेलारी महासंघातर्फे जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर निदर्शने करून पोलीस उपअधीक्षक विश्वजित कदम यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की मागील 3 महिन्यांपासून मेंढपाळ ठेलारी समाज आपल्या मेंढ्यांना घेऊन स्थलांतरित झाला. त्या स्थलांतरित मेंढ्यांच्या वाड्यांवर मागील 3 महिन्यांपासून सतत मेंढ्यांच्या चोऱ्या होत आहेत. असेच दिनांक 31/1/2025 रोजी पाडळदे ग्रामपंचायत शिवारात भीमा चिंदा ठेलारी यांच्या वाड्यावर रात्री 11:30 ते 12च्या दरम्यान 4 चाकी गाडीवर 4-5 चोर मेंढ्या चोरीच्या उद्देशाने आले. याची चौल मेंढपाळ ठेलारी समाज बांधवाला लागली. त्याने आरडाओरड न करता आपल्या आजूबाजूला असलेल्या मेंढ्यांच्या वाड्यावरील मेंढपाळ ठेलारी बांधवांना कल्पना दिली व मदत करण्यास बोलवले. चारही बाजूने मेंढपाळ ठेलारी समाज बांधवांच्या दुचाकी लाईट पाहून 3 ते 4 चोर पळून गेले. परंतु एक चोर व त्याच्याकडे असलेली मोठी 4 चाकी गाडी पकडून चोराची झाडाझडती घेतली असता त्याच्या खिशात 3 इंची चाकू, 4 बंदुकीच्या गोळ्या आढळून आल्या. ते सर्व साहित्य व चोरास मेंढपाळ ठेलारी बांधवांनी नरडाणा पोलिसांकडे सुपूर्द केल्यानंतर लगेच जामीन मिळाला. सदर उर्वरित आरोपी चौकशीचा तपास नरडाणा पोलिसांनी योग्य पद्धतीने केलेला नाही. तसेच फरार आरोपींना कुठल्याही प्रकारे शोध घेतलेला नाही. तसेच जामिनावर सुटलेल्या आरोपी हे सराईत गुन्हेगार असल्याने येणाऱ्या पुढील काळात मेंढपाळ ठेलारी समाजाच्या वाड्यांवर चोऱ्या करण्यासाठी जातील आणि जर त्यांना चोरी करण्यास मज्जाव केल्याचा वेळ प्रसंगी मेंढपाळ ठेलारी समाजाचा जीव घेण्यासही मागे पुढे पाहणार नाही. तरी महाशयांना विनंती की धुळे जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांना सूचित करण्यात यावे की मेंढपाळ ठेलारी समाजाच्या वाड्यांवर झालेल्या चोऱ्यांचा लवकरात लवकर तपास करण्यात यावा व सापडलेल्या चोरांवर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी व आपल्या स्तरावरून मेंढपाळ ठेलारी समाजास योग्य ते न्याय मिळवून द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी शिवदास वाघमोडे, विठ्ठल गवळीकर, ज्ञानेश्वर सूळ, गोमा मिसाळ, गोविंदा रुपनर, तात्या कोळेकर, दादा ठेलारी, हिम्मत भिवरकर, काशीनाथ ठेलारी, मिठाराम ठेलारी आदी उपस्थित होते. शिवदास वाघमोडे मागील 3 महिन्यापासून मेंढपाळ ठेलारी समाजाच्या वाड्यांवर सततच्या चोऱ्या चालू आहेत आणि त्या चोऱ्यांमध्ये मेंढपाळ ठेलारी समाजाच्या हजारो मेंढ्या आतापर्यंत चोरी गेल्या आहेत. त्या हजारो मेंढ्यांचे लाखो रुपये मेंढपाळ ठेलारी समाजाच्या खिशातनं हिरवून घेणाऱ्या चोरांना 31/1/2024 रोजी रात्री 11:30 ते 12च्या दरम्यानमध्ये आमच्या मेंढपाळ ठेलारी समाज बांधवांनी सापळा लावून रचला. पण आणि त्या सापळ्याला चोरांपैकी 3 चोर पसार झाले आणि एक चोर त्याच्या जवळ असलेली 4 व्हीलर त्याच्या खिशाची झडती घेतली असता त्याच्या खिशामध्ये 4 बंदुकीच्या कारतूस आणि एक 4 इंची चाकू सापडून आला. हे सर्व नरडाणा पोलीस स्टेशनला आम्ही सर्व सुपूर्द केल्यानंतर फरार आरोपींची चौकशी किंवा फरार आरोपी सापडावा म्हणून जरी जो आम्ही आरोपी सापडून दिला होता त्याची कस्टडी घेणं गरजेचं होतं. परंतु त्या आरोपीला 2 दिवसात जामीन मिळून जरी फरार आरोपी आजही आज ताब्यात फरार आहेत. मग हे जर सराईत गुन्हेगार आता जो आरोपी पकडून दिला होता तोही सुटलेला आहे आणि जर ह्या सराईत आरोपींनी मेंढपाळ ठेलारी समाजाच्या वाड्यावर पुन्हा चोरी करण्याचा प्रयत्न केला आणि त्यांना जर चोरी करण्याचा मज्जाव घातला तर त्यांनी काही मेंढपाळ ठेलारी समाजावर प्राणघातक हल्ला करून जरी जर मेंढपाळ ठेलारी समाजाचा जीव गेला या हल्ल्यामध्ये तर याला जबाबदार कोण या अनुषंगाने आज आम्ही माननीय SP कार्यालयामध्ये येऊन त्यांनी SP साहेबांना समस्त मेंढपाळ ठेलारी समाजाच्या वतीने निवेदन दिलेलं आहे आणि जे फरार आरोपी त्यांना लवकरात लवकर धरून त्यांनी योग्य ती आपल्या स्तरावर कठोर शिक्षा द्यावी आणि मेंढपाळ ठेलारी समाजाला न्याय मिळवून द्यावा अशी आम्ही समस्त मेंढपाळ ठेलारी समाजाच्या वतीने विनंती केली आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.
शिरपूर तालुक्यातील अनड्याम येथील अनुदानित आश्रमशाळेत कर्मचारी वर्गावर हल्ला करणाऱ्या संशयितांवर कठोर कारवाई करावी यासाठी आदिवासी विकास आश्रमशाळा शिक्षक व कर्मचारी संघटनेतर्फे पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर निदर्शने करून निवेदन देण्यात आले. शिरपूर तालुक्यातील अनरडॅम येथील अनुदानित आश्रमशाळा येथे कर्मचाऱ्यावर हल्ला केलेल्या संशयितांवर कठोर कारवाई करावी या मागणीसाठी आदिवासी विकास आश्रमशाळा शिक्षक व कर्मचारी संघटनेतर्फे जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर निदर्शने करून पोलीस उप अधीक्षक विश्वजित जाधव यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की अनेरडॅम येथील अनुदानित आश्रमशाळा या ठिकाणी दिनांक 27 जानेवारी 2025 रोजी सकाळी तालुक्यातील महादेव या गावातील 25 ते 30 लोकांनी संगनमत करून शाळेतील विद्यार्थी, मुख्याध्यापक, अधीक्षक, शिक्षक व इतर कर्मचारी वर्गावर भ्याड हल्ला केला होता. सदर हल्ल्यामध्ये शाळेतील काही विद्यार्थी व कर्मचारी हे गंभीर जखमी झालेले आहेत. त्यातील काही कर्मचाऱ्यांवर विविध रुग्णालयांमध्ये उपचार देखील चालू आहे. उपरोक्त विषय हा अतिशय गंभीर असून शाळेच्या आवारात विद्यार्थी, गुरुजन व इतर कर्मचाऱ्यांना झालेली जबर मारहाण हे अतिशय निंदनीय व कायदा सुव्यवस्था हातात घेऊन दहशत माजवण्याचा प्रकार आहे. सदर घटना ही 2 गावातील विद्यार्थ्यांमध्ये झालेल्या क्षुल्लक भांडणाचे पर्यावसन आहे. विद्यार्थ्यांमध्ये झालेला वाद सर्व शिक्षक व कर्मचाऱ्यांनी आदल्या दिवशी समोपचाराने मिटवला असताना व संबंधित पालकांना ही बाब लक्षात आणून दिलेली असताना व चर्चेअंती ही बाब मिटवता येण्यासारखी असताना देखील दुसऱ्या दिवशी सकाळी सदरील गावातील 25 ते 30 जणांच्या समूहाने भांडण झालेले विद्यार्थी आमच्या ताब्यात द्या असे म्हणत विद्यार्थी व शिक्षक व कर्मचारी यांना हातातील कडे व दगड यांचा वापर करून बेदम मारहाण केली. सदर हल्ला बघता हा प्रकार जीवे ठार मारण्याचाच प्रयत्न होता. सदरील घटना ही शिक्षण क्षेत्राला काळीमा फासणारी आहे. याचा विपरीत परिणाम शिक्षक व त्यांच्या अध्यापनावर होऊ शकतो. तसेच इतर कर्मचारी जे विद्यार्थ्यांचे संगोपन करतात त्यांच्याही मानसिकतेवर त्याचा विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. तरी महाशयांना विनंती की सदर घटनेचा गांभीर्याने विचार करून आपले स्तरावरून आपल्या अधीनस्थ पोलीस अधिकारी यांचे मार्फत जीवे मारण्याचा प्रयत्न या कलमाखाली गुन्हा नोंदवून संशयितांना कठोर शिक्षा होईल. पुन्हा असे धाडस करण्याची हिंमत होणार नाही. अशा समाज विघातक गुन्हेगारी प्रवृत्तींना कुठेतरी पायबंद बसेल अशी तजवीज करावी. तसेच पोलीस निरीक्षक यांचे मार्फत संबंधित शाळेच्या कर्मचारी व विद्यार्थ्यांना संरक्षण उपलब्ध करून देऊन त्यांच्यामध्ये आपले नियमित कामकाज करण्यासाठी विश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न करावा अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी जिल्हाध्यक्ष DL कराड, प्रवीण पवार, किरण मनोरे, SL सोनवणे, LD देसले, VD पाटील, VT गोराने, JR पाटील, MB बांबरे, PD बेडसे, YJ निकम आदी उपस्थित होते. आदिवासी आश्रमशाळा शिक्षक व कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्य त्याचा नाशिक विभागीय अध्यक्ष आहे. या ठिकाणी आज आम्ही माननीय पोलीस अधीक्षक साहेबांना भेट देण्यासाठी आलो. त्याचं कारण असं आहे की शिरपूर तालुक्यातील अनुदानित आश्रमशाळा आहे अनडॅम या ठिकाणी काही सामाजिक घटकांनी म्हणजे लोकांनी शाळेवर अचानकपणे हल्ला करून त्या ठिकाणी निषेध करण्यासाठी आणि त्या गुन्हेगारांवर, संशयितांवर योग्य ती कारवाई व्हावी व शालेय प्रशासन योग्य चालावं, विद्यार्थ्यांमध्येही भीतीदायक वातावरण आहे ते निवळावं या मागणीसाठी आम्ही माननीय SP साहेबांना भेटायला आलो होतो. तर माननीय पोलीस अधीक्षक साहेब, उप अधीक्षक साहेब यांनी आम्हाला भेट दिली. त्यांनी असं सांगितलं की संबंधित संशयितांवर आम्ही कठोर कारवाई करू आणि पुन्हा अशा प्रकारची घटना कुठे घडणार नाही याची खबरदारी घेतली जाईल आणि त्यांना योग्य ते शासन केलं जाईल असं त्यांनी या ठिकाणी आम्हाला आश्वासन केलं. पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. धुळे जिल्हा पोलीस दलातर्फे जिल्ह्यात राबवण्यात आले नाकाबंदी व ऑल आउट ऑपरेशन. दिनांक 7 ते 10 फेब्रुवारी दरम्यान गिंदोड्या मैदानावर रोव्हर बिल्डकॉन 2025 या व्यापारी प्रदर्शनाचे आयोजन. शहर पोलिसांनी संशयितरित्या फिरणाऱ्या तिघांकडून 4,11,500 रुपयांच्या नकली नोटा केल्या हस्तगत. मेंढपाळ तेलारी समाजाच्या वाड्यांवर मागील 3 महिन्यांपासून सतत होणाऱ्या मेंढ्यांच्या चोऱ्या थांबवण्याची मागणी. आणि अनेरडॅम येथील अनुदानित आश्रमशाळेत कर्मचारी वर्गावर हल्ला करणाऱ्या संशयितांवर कठोर कारवाईची मागणी. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजचे बातमीपत्र संपले. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.